हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे दुसरा सोमवार, श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे आणि आजची रांगोळी पण खूप छान आहे. स्पेशल आहे, छोटीशी आहे आणि इझी आहे. तर श्रावण म्हटलं की सर्वांनाच एक उत्साह येतो आणि व्रत म्हटलं की त्यापेक्षाही एक ताकद मिळते आपल्याला. आणि जे व्रत आहे त्या व्रतासाठी आपण महादेवांची जी पूजा अर्चा आणि व्रताचे नियम पाळतो ते एक महत्त्वाचं आहे. आणि जिकडे तिकडे हिरवळ आहे, सण म्हटलं म्हणजे, व्रत म्हटलं म्हणजे, शृंगार म्हटलं म्हणजे एक नवीन असं मनाला भावून जाणार आहे. आणि आपण शृंगार करतो श्रावणामध्ये, हिरव्या बांगड्या घालणं आणि हिरवी साडी घालणं. हिरवळ, जिकडे तिकडे हिरवळ आहे आणि मन पण एक प्रफुल्ल होऊन जाते, मन एक प्रसन्न होते. आणि कुठं मग मंदिरात वगैरे जातो आपण, किंवा कुठं बाहेरगावी पण जाता येते, कुठं ज्योतिर्लिंग वगैरे करता येते. भरपूर जणं असं करतात की व्रताच्या दिवशी किंवा सोमवारी आपल्या जवळपास असलेल्या मंदिरामध्ये किंवा एखादं देवस्थान आहे तिथे जातात दर्शनासाठी. एक वेगळं मनाला भावून जाते. आणि व्रत म्हटलं म्हणजे एक शक्ती मिळते आणि ती शक्ती आज रांगोळीच्या ह्याच्यातनं आपोआप आपले हात असे रांगोळी काढण्यात आपोआप फिरल्या जातात जेव्हा व्रत असते तेव्हा. तर आता इथे मी कालीच आदल्या दिवशीच मी बेलपत्र तोडून ठेवलं, कारण सोमवारी बेलपत्र तोडता येत नाही. आणि फुलं जी आहे ते पण, कारण गळले असते, तर काढून ठेवले मी, तोडून ठेवले. तर अशा प्रकारे आज झाडाला फुलं पण खूप भरपूर आले होते, वेगवेगळ्या कलरचे आणि काही कळ्या. तर फुलं म्हटलं म्हणजे, बेलपत्र म्हटलं म्हणजे एक वेगळी देवाचा एक मोठा शृंगार आहे फुलं म्हटलं की. तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर आज आहे मुलांसाठी मी नाश्ता केलेला आहे आणि तो आहे मटकी चिप्स, कारण मुलं मग कॉलेजमध्ये ट्युशनला जातात तर त्यांना पण हेवी नाश्ता पाहिजे. तर इथे झटपट बनतो पॅनमध्ये जर केलं तर इथे छान मसाला मी करून ठेवते. मसाल्याचा आलं, लसूण, कांदा, टोमॅटो, थोडासा खडा मसाला टाकला तरी टेस्ट खूप छान येते. आणि थोडीशी आमचूर पावडर आणि गूळ पण टाकू शकता मग, किंवा साखरही टाकू शकता. खूप टेस्टी नाश्ता लागतो. आणि वरतून जर कच्चा टोमॅटो, कांदा थोडंसं सजवलं तर मुलांना पण खायची इच्छा होते, शेव वगैरे. तर अशा प्रकारे माझं सकाळचं रुटीन असते. रोज काही ना काही नाश्ता आपल्याला करावाच लागतो. तर इथे मी इडलीचं बॅटर आणि ढोकळ्याचं बॅटर पण तयार करून ठेवलं होतं. त्याचे पण खूप छान फुललं. आणि सगळ्यांना श्रावण महिन्यामध्ये काही ना काही बनवतो आपण. तर आजचा सकाळचा चहा सर्वांनी या, चहा घाल. तर इथे बघू शकता तुम्ही, मटकीची उसळ जी आहे ती पण तयार झालेली आहे. आणि आता मटकीनं मी थोडंसं सजवते. सजवल्याशिवाय मन पण भरत नाही, डोळे पण असं सजवल्याबरोबर खायची इच्छा होते. तर इथे माझं सगळं आवरून झालं होतं. तर इथे आता बघू शकता, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे सोमवार, श्रावण सोमवार आहे. तर आज दुसरा श्रावण सोमवार आहे. तर आज चालू कंटिन्यू राहा. आजची पूजा, आजची शिवमूठ काय आहे आणि आजची रांगोळी स्पेशल. तर नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं माझ्या चॅनल स्वागत आहे आणि कंटिन्यू राहा. तर इथे आता तुळशीचं रांगोळी वगैरे, सकाळची पूजा, इकडचं सर्व आवरून झालेलं आहे. आणि आजची पूजा पण खास असते. दुसरा श्रावण सोमवार आहे. तर श्रावण सोमवारची कुठली मूठ आहे आजची, तर व्हिडिओमध्ये पूर्ण बघा. तर इथे मी तुळशीजवळचं जे आपलं नेहमीचं आहे, रांगोळी काढणं, पूजा करणं वगैरे. तर इथे सकाळची कामं खूप असतात. झाडाला पाणी टाकणं आणि झाडझूड करणं वगैरे, आणि बाकीचे जे कामं असतात ते पण मग वेळ होतो खूप. तर आणि व्रत म्हटलं म्हणजे किंवा एक वेगळा जो महिना असतो श्रावण महिना, त्याच्यामध्ये उत्साह इतका असतो की सकाळी पण आपोआप जाग येतो आणि मग आपले कामाला सुरुवात होऊन जाते, पूजेला सुरुवात होऊन जाते. आणि
एक शक्ती मिळते कामं करण्याची किंवा व्रत जे सकाळपासून उपाशी राहतो आपण किंवा उपवास करतो देवासाठी. तर आता इथे अभिषेक करणार आहे मी. दह्या दुधाने आपल्या देवाला आंघोळ करायची आहे किंवा अभिषेक करायचा आहे. आणि आता इथे आणि आपल्या इथं जप चालूच राहतो ओम नमः शिवायचा, एकदम साधा सिंपल आणि सोपा. तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्याच्यामधनं तुम्ही पठण करू शकता. तर इथे आता मी अभिषेक पात्र जे आहे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि गळती पण लावून दिलेली आहे. आणि आपलं रोजचं ओम नमः शिवायचा मंत्र म्हणायचा आहे किंवा मग माळीवर पण तुम्ही म्हणू शकता. तर मी माळीवर पण म्हणते. आणि आता इथे आपल्याला पूजा करायची आहे. तर इथे वस्त्र पण मी तयार करून ठेवलेलं आहे. तर इथे आता बेलपत्र वाहून घ्यायचं आहे. काटेरी फळ ज्याला धोत्र्याचं फळसुद्धा म्हणतात ते पण देवाला खूप प्रिय आहे किंवा ते देवाला वाहावं लागते. तर ते पण आपल्याला ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे पूजेची मांडणी झालेली आहे पूर्ण देवाची. आज सोमवार असल्या कारणाने आज देवाला वस्त्र पण मी पांढरेच घातलेले आहे. तर देवाला नैवेद्य पण दाखवलेला आहे, शेंगदाण्याचे लाडू. आणि आता इथे आहे उसळ न करता मग मी इथे वडेच केले आहे, कारण मुलांना पण आवडतात, मुलं आवडीने खातात उपवास असला तर. आणि आता इथे बघू शकता तुम्ही वडे पण तयार झालेले आहे. नैवेद्य दाखवून देते देवाला फराळाचा. आणि आज आहे इडली, तर इडली बनवणार आहे. मुलांची फरमाईश असते, काहीतरी नवीन पाहिजे असते. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.